Let's start with our first episode of Talk Studios. A.R. Rahman is magic, is the god of music, we can say. फक्त टेक्नॉलॉजीमुळेच आपण पुढे जात नसतो, आपल्यात पण आपल्याला चेंजेस घडवावे लागतात. अजून खूप करायचंय. मला नाही वाटत की हे सगळं सांगण्यासाठी मी काही एका लेवलला गेले असं मला नाही वाटत. मग लाईट, कॅमेरा आणि या सगळ्याचं आम्हाला काही नव्हतंच. इट वॉज सिंगिंग ॲज अ प्रायोरिटी. I want to talk to you about Metron. लोकांना असं एक्सपेक्टेड नव्हतं की मी अरे बापरे लावणी, तो एक प्लेझेंट शॉक होता सगळ्यांसाठी. हे अजयातून सारेकाम सुरू झालं की लॉकडाऊन सारखा कर्फ्यू व्हायचा. मला आज सगळं हे मागे वळून बघताना इट इज सो नॉस्टॅल्जिक. आवर फील्ड टीचेस अस अ लॉट ऑफ पेशन्स. तुम्ही स्वतः खूप ऑनेस्ट पाहिजे तुमच्या कामामध्ये. तुमच्या कानावर पण ते संस्कार होणं फार गरजेचं असतं. यू शुड गो हँड इन हँड. कुठून सुरुवात करू? आय थिंक A.R. Rahman is magic. Is the god of music, we can say. आणि माझी जनरेशन सुद्धा रोजा, बॉम्बे असे अनेक फिल्म्स ऐकत मोठ्या झालेल्या आहेत. सो Exactly. आपल्याला त्यांच्याकडे गायला मिळणं, ती संधी मिळणं आणि ती वारंवार नंतर मिळत राहणं, मला वाटतं की आय एम ब्लेस्ड. आणि आय रिमेंबर द डे ऑफ रेकॉर्डिंग. माझं त्यांच्याकडचं पहिलं गाणं हे मनमोहन. आणि आशुतोष गोवारीकर यांची फिल्म. आणि आशुतोषजी आणि मी वी वर इन कॉन्टॅक्ट रिगार्डिंग द म्युझिक ऑफ द फिल्म. आणि आय वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ दॅट फिल्म अँड एव्हरीथिंग. अँड आय रिमेंबर की आशुतोषजी मला म्हणले की आय विल मेक हिम लिसन टू युअर सॉंग्स, युअर प्रिव्हियस सॉंग्स. आणि आय वॉन्ट यू टू बी अ पार्ट ऑफ माय फिल्म, बट आय विल मेक हिम लिसन टू द सॉंग्स. आणि इफ ही फील्स, इट्स एंटायरली हिज डिसिजन. Wow. की त्यांना ऐकू देत आणि देन ही विल डेफिनेटली से वॉट एव्हर ही वॉन्ट्स टू. अँड आय सेड ओके या फाईन. आणि मग त्यांनी माझी कुठली तरी त्यांना आधीची रिलीजेस खूप जे झाले होते ते सगळं ऐकवलं. आणि वन फाईन डे आय गॉट अ कॉल फ्रॉम आशुतोषजी की हाय, आपण पुढच्या आठवड्यात रेकॉर्डिंगला भेटतोय. सो इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. आणि आय रिमेंबर की जसं आपण सगळेच जण रेहमानजींबद्दल ऐकून असतो ना की फार वेगळ्या प्रकारचं काम आहे, वेगळ्या प्रकारे रेकॉर्डिंग करतात वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. तर तसंच माझ्या मनात सगळ्या गोष्टी होत्या की कसं होणार, काय होणार, एक एक्झायटी, एक टेन्शन, एक्साइटमेंट सगळंच. आणि आय रिमेंबर की मुंबईला महालक्ष्मीला निर्वाणा स्टुडिओज रणजित बारोटचा, तर तिथे आम्ही हे गाणं रेकॉर्ड केलं. आणि आय रिमेंबर की मला साधारण 7:30-8 ला बोलवलं असेल तिकडे. आणि मी गेल्यानंतर आय वॉज लिटिल टेन्स्ड ओनली की आता कसं काय होणार, माईकवर आपण जाणार, कसं रेकॉर्ड करतील. Obviously. आणि देन आय रिमेंबर की मला रेहमानजी बाहेर आले आणि आय सॉ हिम फॉर द फर्स्ट टाइम. आणि ही सेड की या दिस इज द ट्यून, आय विल मेक यू हिअर द ट्यून and just hum it, just practice it for a while and let's go on the mic. असं आमचं डिस्कशन झालं. देन आय लिसन टू द ट्यून. एक पायलट ट्यून होती, ती मी ऐकली सीडीवर तेव्हा त्यांच्या इथे. आणि आफ्टर से 2 hours, at round about 9:30-10 we started the dub आणि we ended at 7:30 in the morning. 7:30. Wow. So that was my first experience, first dubbing session for Rahmanji. And it was out of this world. I remember की ती एक मैफिल होती गाण्याची. आणि मनमोहनासारखं गाणं गायला मिळणं, which is very tough song to sing. It is High very tough. notes, hold notes. आणि 4 अंतऱ्याचं मोठं गाणं आहे. त्यामुळे आशुतोषजी तिथे हजर होते सांगायला की काय पाहिजे, काय नाही. त्यामुळे एक काय म्हणतो, एक मंतरलेली रात्र असते तसं होतं की जावेद साहेब सांगतात की या अंतरात काय आहे, दुसऱ्या अंतरात काय आहे. अँड देन द जर्नी स्टार्टेड. आणि मग तो मला आठवतंय की रेहमानजींच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला नेहमीच पूर्ण ट्रॅक कधी नसतोच. तसंच या गाण्याच्या वेळेला इट वॉज ओनली अ मेट्रोनोम क्लिक अँड अ तानपुरा, नथिंग एल्स.
Oh, and I dubbed the okay. whole song in that. And he gave me total freedom. ते त्यांची एक खासियत आहे की ते एकदा त्यांना गायक कळला की ते कुठलीही बंधनं त्याच्यावर लादत नाही, की तू असंच गा, तू तसंच गा. ते स्वतः बसलेले असतात बऱ्याच वेळा, जेव्हा जेव्हा ते असतात आणि ते सांगतात त्यावेळेला तर पहिलंच गाणं असल्यामुळे ते होतेच. ते मला सांगत होते की ओके नाव सिंग दिस वे, नाव सिंग दिस वे, नाव यू टेक समथिंग, डू अन आलाव, काहीतरी हे कर. आणि मग मग तुला हवं तसं तू गा थोडक्यात. Hmm, आणि hmm, मग मी ते गात hmm. होते आणि मला नंतर असं वाटलं की जवळपास 8-10 तासाची मैफिल झाली अँड देन आय कुड रिमेंबर व्हॉट आय सॅंग, की एक्झॅक्टली हे गाणं नंतर ऐकायला कसं येणार आहे हेच मला कळत नव्हतं. आणि आय वॉज व्हेरी खूप एक्सायटेड की जेव्हा याच्यात ट्रॅक येईल, जेव्हा याच्यात बाकीच्या गोष्टी येतील तेव्हा हे कसं साऊंड होणार आहे. आणि आफ्टर दॅट आय लिसन टू द होल ट्रॅक बिफोर इट्स रिलीज आणि माझ्या अंगावर काटा आला. ताई, इफ यू डोंट माइंड, काही ऐकू शकलीस मनमोहना? खूप आवडेल. एक सेकंड हा. मनमोहना मनमोहना कान्हा सुनो ना तुम बिन पाऊं कैसे चैन तरसू तुम्ही को दिन रैन छोड़ के अपने काशी मथुरा छोड़ के अपने काशी मथुरा आके बसो मोरे नैन तुम बिन पाओ कैसे चैन कान्हा रे हाँ तरसू तुम्ही को दिन रैन. So beautiful, so beautiful, ताई. Thank you so much for this. This is how the journey started, and Yes, after that then South films, नंतर मोहिंजोदारो, नंतर I. yes. I was going to come to that. एक अजून एक छोटासा प्रश्न, since we are there. From 2008 to 2019, you must have seen an evolution of such a great composer, the greatest composer of our country. How was your experience? What has Rahman become after 2008 to I 2019? तो evolution काय होती as a composer? 2008 7 पासून ते 2020 पर्यंत मी जे त्यांना भेटत आली, मी जे त्यांना पाहत आली, त्यांचं काम पाहत आली, त्यांना एक माणूस म्हणून बघत आली. वन थिंग आय वुड लाईक टू जस्ट हायलाइट दॅट ही हॅजंट चेंज्ड एज अ पर्सन. Wow. He's the same. The warmth when you meet him, the way he tells you the song, the way he's in the studio, the way he treats the other people in the studio. I think ती जी ह्युमन क्वालिटी आहे, तो जो डिवाइननेस आहे, तो अजूनही तसाच आहे. तीच वॉर्मथ असते. आणि त्याच्यानंतर ऍज ऍज अ म्युझिशियन ही हॅज इव्हॉल्व. व्हॉट कॅन वी से, म्हणजे इट इज ग्लोबल, इट इज जस्ट ग्लोबल, ही इज एव्हरीवेअर. आणि Exactly. लेट इट बी रोजा, लेट इट बी 99 सॉंग्स, टोटल जर्नी. It's It's a journey. mesmerizing It's for a us. journey. As an Yes. audience, it has been mesmerizing. And to be a part of those mesmerizing moments, I think I'm blessed to be a part of his songs. आणि राईट फ्रॉम मनमोहना ते जसे होते ते तसेच आहेत. तर त्यामुळे एक जे वातावरण स्टुडिओ मधलं असतं ते इतकं इतकं घरचं असतं, इतकं घरचं असतं. आय रिमेंबर प्रत्येक वेळेला जेव्हा 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 मी रेकॉर्डिंगला गेले तेव्हा कुठलाही ताण तणाव नाही, कुठलंही एक टेन्स वातावरण नाही. कुठलं तरी लंडनहून फ्लाईटने आलेले असतात, ते डिरेक्टली रेकॉर्डिंगला बसलेले असतात. सो आय थिंक when he has so much of energy, when he has so much of positiveness, no egos, no hassles. The other Exactly. person on the mic and all the team is that much passionate about the songs. I always wonder when a vocalist enters a studio, काय इमोशनल आणि फिजिकल तयारी करावी लागत असेल बिफोर गोइंग इन अँड काय कंपोजिशन येणार आहे. ऑब्व्हियसली ही मस्ट बी सेंडिंग यू द कंपोजिशन, बट काय असणार आहे समोर? आणि No, he doesn't send the composition. ओ, ही So नेव्हर सेंड्स द कंपोजिशन. no, यू no, no, यू no. I've never got it before. I have always gone there and heard the composition
मग तर मला सांगच की काय म्हणजे आय वोंट टॉक अबाउट फिजिकल काय म्हणतो त्याला की तयारी की रियाज करून गेले बाबा दिवसभर रियाज केला. नो, आय वॉन्ट टू टॉक अबाउट द इमोशनल स्ट्रेंथ यू नीड टू गॅदर बिफोर यू डिलिव्हर अ सॉन्ग, ऑफकोर्स राईट? ऑफकोर्स ऍक्च्युली तुला सांगते ऍज अन आर्टिस्ट तुम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग असण्याची पण गरज असते. बिकॉज दिस फील्ड आवर फील्ड टीचेस अस अ लॉट ऑफ पेशन्स. येस, सो वेल सेड. And yes, and we go through lots of emotional ups and downs, which you need to handle it with your own strength. And for that, you should believe in your work. You should believe in the honesty of your work. And basically, तुम्ही स्वतः खूप honest पाहिजे तुमच्या कामामध्ये. I think that gives you a lot of strength. That gives you the passion. That gives you the emotional stability, even if the situations are tense. That's what I feel. So I think प्रत्येक गाणं तुम्हाला काहीतरी एक नव्याने दिशा दाखवून जात असतं. तर तसंच त्यांच्या गाण्याच्या बाबतीत एरवी कायमच होतं. आय रिमेंबर वन थिंग की आय वॉज सपोज टू गो टू चेन्नई फॉर हिज रेकॉर्डिंग आणि एक तमिळ गाणं होतं प्राधिनायकन फिल्मचं. राईट. आणि आय रिमेंबर की मला पहाटेची फ्लाईट पकडायची होती आणि मुंबईत खूप पाऊस होता. जुलै जूनचा काहीतरी महिना होता आणि इट वॉज रेनिंग लाईक एनिथिंग. आणि काहीतरी 7 वाजताची वगैरे माझी फ्लाईट होती सकाळची. आणि एक तर ते टेन्शन होतं की गेल्या गेल्या आम्ही स्टुडिओलाच जातो रेकॉर्डिंगला. तर माझा ड्रायव्हर त्या दिवशी नेमका आला नाही. आणि मला आता हा एकदम किस्सा आठवतोय. आय रिमेंबर की मला खूप टेन्शन आलं की तो एवढ्या पावसात कुठेतरी अडकला आणि तो सकाळी येऊ शकला नाही माझ्याकडे. आणि आय हॅड टू बुक अ कॅब फॉर ओके. द एअरपोर्ट. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं, आय वॉज ऑन द वे टू द एअरपोर्ट आणि द कॅब ड्रायव्हर टोल्ड मी आय वॉज जस्ट 20 minutes away from the airport and he told me that I'm not feeling well and I can't drive. बापरे. ओके. आणि आय सेड मला असं वाटलं की काय म्हणजे काय होतंय, मला काहीच कळेना. आणि इट वॉज 5:30 or something in the morning, 5 o'clock. आणि ही टोल्ड की नाही मला मला खूप शिवरिंग होतंय, मला काहीतरी बरं नाही असं वाटतंय, सॉरी मॅम मी नाही ड्राईव्ह करू शकत आहे पुढे. आणि तो म्हटला मी तुम्हाला आता ऑटो करून देतो. आणि पाऊस म्हणजे मी तुला सांगू शकत नाही असा पाऊस होता. बापरे. आणि त्या पावसात मी उतरले गाडीतनं. त्यांनी मला एक रिक्षा बघून दिली आणि मी तो प्रवास तसा करून पूर्ण आय वॉज ड्रेंच्ड, टोटली ड्रेंच्ड. मी फ्लाईट पकडली आणि फ्लाईट मधनं सुद्धा मी कशी कशी पळत पळत ती फ्लाईट पकडली. तिथनं मी एअरपोर्टला लँड झाल्यावरती चेन्नईला त्यांचा फोन आला की हॅव यू लँडेड सो यू कॅन कम डिरेक्टली टू द स्टुडिओज. आणि आय वॉज लाईक I was fully drenched. I was feeling very Yes. cold. And I was like, shall I tell ki I just want to have some rest for a while, for 1 hour and then go. But I haven't done it in my entire life. म्हणजे मला असं वाटलं की how can I say this? How can I say this? कारण का रेहमानजी स्वतः कुठून तरी आले होते त्यावेळेला. लंडनहून कुठून तरी आले होते. And I remember ki if he has come right now and he can be in the studios, then I think I'm just drenched. Nothing has happened. So I should not give any reasons and go to the hotel. I directly went to the studio. So I can't forget that experience. दिस इज सो प्रेशियस टू मी. हे तू सांगितलंस, दिस इज सो प्रेशियस. कारण स्टुडिओ मध्ये एंटर करायच्या आधीची मनस्थिती आणि आता हे जे काही तू सांगितलंस आणि त्यानंतर एक गाणं डिलिव्हर करणं. पण आय थिंक ते कंपोजिशन ऐकल्यानंतर इट मस्ट बी सो लिबरेटिंग की ओके आता नाव आय एम इन द स्पेस आणि नाव आय एम हिअर व्हॉट्सो एव्हर जे काही होत असेल, बट द वर्क इज वर्क आणि म्युझिक इज ऑलवेज गोइंग टू लिबरेट यू. सो कुठल्याही स्टेटमधनं जर तुम्हाला शांततेकडे जायचं तर म्युझिक इज गोइंग टू बी देअर फॉर यू इन एनी पॉइंट ऑफ टाइम. आणि वी ऑल हॅव बीन एक्सपिरियन्सिंग दिस बिंग म्युझिशियन्स. सो ताई आपण आता इतक्या छान म्हणजे यू हॅव वर्कड विथ सो मेनी कंपोजर्स, इलायराजा, ए.आर. रेहमान, शंकर एहसानला, युवन शंकर राय, एम क्रीम अँड सो मेनी. बट एक खूप खास कंपोजर्स बद्दल आपण जर बोललो नाही तर आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट अजय अतुल. अजय अतुल आणि द इयर ऑफ 2014 विच वॉज so 2010 actually and 2014 also. 2014 was your national award year. एका भजनापासून एका लावणीपर्यंत यू हॅव डन इट ऑल. यू हॅव डन, तुम्ही प्रत्येक जॉनरामध्ये यू हॅव डन इट. आणि अप्सरा आली,
वाजले की व्हॉट, जो जो काही तो ट्रॅव्हल आहे ना, ज्या व्हरायटी आणि जी वर्सटॅलिटीचा जो ट्रॅव्हल आहे ना, त्याबद्दल मला बोलायचं की अप्रोच हा असतोच, प्रत्येक वोकलिस्टकडे अप्रोच हा असायलाच हवा कुठल्याही सॉन्गकडे. बट वेन यू डील विथ अजय अतुल, तर हाऊ वॉज नटरंग? ऍक्च्युली काय झालं की जोधा अकबर वॉज रिलीज इन 2007-2008 आणि आफ्टर दॅट मधल्या काळात माझे अनेक अल्बम्स आले, रोमॅन्टिक गाणी आली होती. सो पीपल न्यू मी फॉर रोमॅन्टिक सॉंग्स, पीपल न्यू मी फॉर मनमोहना अँड माय अदर अल्बम्स. येस, सो एक रोमॅन्टिक झोन खूप होतं. बरोबर. And when Natran came, it was like a pleasant surprise for everyone singing a लावणी. सो लोकांना असं एक्सपेक्टेड नव्हतं की मी, अरे बापरे लावणी, असं झालं लोकांना माझ्या आवाजात. आणि तो एक प्लेझेंट शॉक होता सगळ्यांसाठी. आणि मला आज सगळं हे मागे वळून बघताना इट इज सो नॉस्टॅल्जिक. नटरंग हा एक काय म्हणतो, एक माइलस्टोन, असा एक कप्पा आहे प्रत्येक त्या युनिटच्या प्रत्येक मेंबरच्या आयुष्यातलं. परफेक्ट. आणि त्या गाण्यांबद्दल अप्रतिम शब्द लिहिणारा गुरु ठाकूर. लावणी म्हणलं की महाराष्ट्राचा साज आहे. तो त्या साजाला कुठेही पारंपरिक लावणीला धक्का न लागून देता त्याच्यात तरी पण एक मॉडर्ननेस आणणं, एक आधुनिकता आणणं आणि एक पूर्णतः साऊंडच चेंज करणं मराठी इंडस्ट्रीचा, हे अजय अतुलनी केलं फ्रॉम नटरंग. आणि आय थिंक त्या प्रत्येक लावणीमध्ये ती गवळण असू दे किंवा अप्सरा आली असू दे किंवा वाजली की बारा असू दे, आय रिमेंबर की आम्ही पहिलं गाणं वाजली की बारा केलं होतं. अँड देन वी रेकॉर्डेड अप्सरा आली आणि देन वी रेकॉर्डेड मथुरेच्या बाजारी. येस येस. सो एव्हरी सॉन्ग हॅज इट्स ओन पेक्युलॅरिटी. म्हणजे एक मॉडर्ननेस पण आहे, ऍट द सेम टाइम एक ट्रॅडिशनल त्याला एक कवच पण आहे त्या गाण्यात. येस, मला हे एक्झॅक्टली फील झालं होतं जबाबदारी होती ऍज अ सिंगर की एक येस. लावणी गाताना सुद्धा ती आत्ताच्या काळची लावणी म्हणून पेश झाली पाहिजे. सो त्याच्यात मी गाताना सुद्धा माझ्यावर अशी जबाबदारी होती स्वतःवर की ती मॉडर्न पण वाटली पाहिजे आणि ऑथेंटिसिटी पण नाही गेली पाहिजे. एक्झॅक्टली. सो त्या अख्ख्या टीम साठी दॅट हॅज बीन अ जेम, अ जेम. आणि when Natrang released, I remember Apsara Ali was such a beautiful and that song, म्हणजे इट केम लाईक अ बझूका. आणि व्हॉइस असा त्याच्यात असा तरंगलाय त्या सगळ्या एकदम स्ट्रॉंग गाण्यामध्ये. सुंदर, खूप छान ताई तो टोन लावलायस आणि खूप मला तुला हे सांगायचं होतं. तर एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की आता पुढे काय, व्हॉट आर युअर फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की हे इतके मोठे मोठे कंपोजर्स झाले, बट देर आर लॉट ऑफ अपकमिंग कंपोजर्स जे येत आहेत. ठीक आहे, जसं की पीपल आर कमिंग अप आणि त्यांचा एक कंपोजिशनकडे वेगळा अप्रोच आहे. मी जे गाणं आपण एकत्र केलं कशाच्या चित्रपटासाठी, तो तर अगदी इट वॉज अ ट्रॅडिशनल ठुमरी. आणि आय नेव्हर न्यू की तो ट्रॅक त्या लेवलवरती जाऊन राहील आफ्टर द वोकल टेक, बट त्या वोकल टेक नंतर इट वॉज सो लिबरेटिंग. तर आमच्यासारखे जे कंपोजर्स आहेत जे येत आहेत त्यांच्यासाठी काही मला तुझ्याकडनं जर एक ऍडवाइस सगळ्या कंपोजर्सना आणि इव्हन द सिंगर जे येत आहेत वरती, की जे आता फ्युचरमध्ये बघणार आहेत, आणि मला तुझे फ्युचर प्रॉस्पेक्ट पण हवेत की आता ह्याच्या पुढे तू खूप काय संपत करणार आहे. आहेस. अजून खूप करायचंय, अजून खूप करायचंय. मला नाही वाटत की हे सगळं सांगण्यासाठी मी काही एका लेवलला गेले असं मला नाही वाटत, फर्स्टली. अँड सेकंडली मला असं वाटतं की yes, it has given me an experience of years. It has given me experience of working with brilliant music directors. म्हणजे आत्ताच्या जनरेशनचे सुद्धा सगळे म्हणायला आपण गेलो तर, आणि अनेक चांगल्या चांगल्या स्कूल्स मधनं शिकायला मिळालं. कारण का मला असं वाटतं की ही सगळी लोक स्कूल्सच आहेत ना, मग गिराजा असू देत, रहमान असू देत किंवा अजून कितीतरी लोक आहेत. आपल्या मराठीतले अशोक पत्की आहेत किंवा असे हे सगळे लोक हे स्कूल्स आहेत. तर त्यामुळे या स्कूल्स मधून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा काही ना काहीतरी शिकतच पुढे जातो. आणि मला वाटतं माझ्या फेलो कलिग्सचे मी खूप खूप आभार मानते या निमित्ताने, बिकॉज दे आर गिव्हन मी सम ब्रिलियंट सॉंग्स. आणि तो एक विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला म्हणून आज
जे काही मी मिळवू शकले ते त्यामुळे मिळवू शकले असं मला वाटतं. कारण मग ते मुंबई पुणे मुंबई सारखी फिल्मची गाणी असू देत, किंवा मंगलाष्टक वन्स मोर सरच्या फिल्मची गाणी असू देत, किंवा आय थिंक इतके छान छान म्युझिक डायरेक्टर्स आहेत आज, आणि हे सगळे माझे मित्र आहेत. आणि किंवा टाइमपास साठी मला वेळ लागल्यासारखं गाणं असू देत, का कळेना असू देत, सरसुखाची असू देत, सावर रे सारखं गाणं असू देत. आय थिंक ही सगळी जे माझे फ्रेंड्स आहेत, आय थिंक आय ओ देम अ लॉट. I owe them so much. At the येस, same time, येस. of course, how can I forget you? कारण का जसं तू म्हणलास की you are right, today's generation, but still, I think I loved the song. म्हणजे मला असं वाटतं त्याच्यात 2 ओळी मी नक्की गाईन लोकांसाठी, कारण का इतकं सुंदर तू कंपोज केलेलं आहेस गाणं. आणि हा ताई, ही फिल्म सुद्धा दिग्पालची फार सुंदर फिल्म होती, फतेह शिकस्त. आणि त्याच्यातल्या 2 ओळी मी नक्की गाईन. So all this has contributed. I'm not the only person. So that's what I always feel. आणि त्यामुळे मला अजून खूप करायचंय, अजून पुढे खूप काही एक्सप्लोअर करायचंय, अजून खूप काही करायचंय. But at the same time, I feel that as an artist and as a human being, uh, you should go hand in hand always. वाव, वाव, Always. सो वेल सेड. What you feel completely from inside. So that shows in your personality, that shows in your singing, that shows in your everything. So I think that teaches you. Experiences teach you, they take you ahead. But I think the most important thing is to keep learning, to be passionate about your music, be passionate about your work, but still be grounded, still be humble. That's it. Wow. Thank you so much for such a precious, कॉन्व्हर्सेशन. खूप बरं वाटलं मला तू आलीस माझ्या या नवीन व्हेंचर वरती. आणि प्लीज मी असं एक रिक्वेस्ट करतोय की तू MM क्रीम सर, रेहमान सरांनंतर माझं गाणं प्लीज गाऊ नकोस. इट इज सच अ इट आय कॅन नाही ऑनेस्टली मला अजय अतुलचं एखादं कंपोजिशन इफ यू कॅन, मला जर तू ऐकू शकलीस, बिकॉज पीपल लव्ह यू फॉर दॅट. तर अजय अतुलचं एखादं किंवा एनी कंपोजिशन विच यू लव्ह. ओके. दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारे, दही दूध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारे, बावरले मी सावरले गाजाऊ कशी चोरून वाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरे, नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरे, करतो या खोडी खाकर फोडी जाऊ कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. वाव, क्या बात आहे ताई. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन माय शो. आज बेला ताई आली, तिला कम्प्लीट थँक्यू. थँक्यू देव, थँक्यू.